सर्वांनाच माझ्या मोठ्या व्हिडिओजमधील हा पार्ट जो की ब्रेकफास्टचा असतो तो खूप आवडतो. तर एका मैत्रिणीने मला सजेस्ट केलं की ताई तू तुझे ब्रेकफास्ट शॉर्ट्समधून सुद्धा शेअर कर, सगळ्यांनाच खूप याचा फायदा होईल. मी शक्यतो सकाळचा ब्रेकफास्ट अगदी हाय प्रोटीन बनवण्याचा नेहमीच प्रयत्न करत असते. ब्रेकफास्ट याच्या नावामध्येच बरंच काही आहे. रात्रभराचा 12 तासांचा फास्ट ब्रेक करतो हा. तुम्हाला माहिती आहे जर का हाय प्रोटीन फायबरयुक्त ब्रेकफास्ट आपण सकाळी सकाळी घेतला तर तो काय काय मदत करतो आपल्याला? एनर्जी बूस्ट करण्यासाठी मदत करतो, ब्रेन फंक्शन वाढवतो, ब्लड शुगर दिवसभरासाठीचं अगदी कंट्रोलमध्ये ठेवतो आणि आपल्या शरीराची न्यूट्रिशनल नीड्ससुद्धा कंप्लीट करतो, जसं की प्रोटीन, फायबर, विटॅमिन्स आणि मिनरल्स पुरवतो. म्हणूनच मी हाय प्रोटीन ब्रेकफास्ट बनवण्याचा प्रयत्न करत असते. तर आजच्या ब्रेकफास्टमध्ये मी बनवते मूग डाळ आणि पनीर आणि बीट वापरून केलेला चिला. मूग रात्रभर मी भिजायला ठेवले, सालीवाले होते ते. सकाळी वाटताना त्यामध्ये कोथिंबीरच्या काड्या, अद्रक आणि हिरवी मिरची टाकून घेतली आणि त्याचा हा असा चिला बनवते. या चिल्याच्या बाइंडिंगसाठी मी थोडासा रवा सुद्धा त्यामध्ये ॲड केला होता आणि 10 मिनिटं ठेवून दिलं होतं. रवा छान फुगला की असे छान डोसे उठतात. मग यावरती पनीर खिसायचं आणि एक बीट जे मी शिजवून घेतलं होतं ते यावरती ॲड करायचं. मूग डाळीमध्ये मुळातच कमी कॅलरीज असतात आणि पुरेशा प्रमाणात फायबर असतं, त्यामुळे शरीरात अतिरिक्त चरबी वाढत नाही आणि भूक ऑटोमॅटिक कंट्रोल राहते. म्हणूनच वजन कमी करण्यासाठी मूग डाळीचं चिला खाण्याचं सजेस्ट केलं जातं. आजकाल बघावं तिकडे ब्लड प्रेशर असणारे पेशंट वाढायला लागलेत. माझ्याच ओळखीत कितीतरी जण आहेत. तर अशा लोकांनी बीट रोजच्या आहारामध्ये नक्कीच इन्क्लूड करायला हवं, कारण बीट हा नॅचरली फोलेटचा एक उत्कृष्ट स्रोत आहे जो रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी प्रभावी आहे की नाही? आजचा हा ब्रेकफास्ट परिपूर्ण